आज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे आमचे नेते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे बाहेर उपोषणाला बसलो आहोत। आमरण उपोषण आहे। आमच्या मागण्या अशा आहे की एक 15 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राला कायम बसणारी घटना घडली की पुणे जिल्हा भोर तालुका नसरापूर येथे 4 वर्षीय बारकं बाळ होतं। 4 वर्ष म्हणजे ज्या बाळाला बिचारीला नीट चालायला येत नव्हतं का नीट बोलायला येत नव्हतं, त्या बाळाची एका 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून हत्या केली। त्यामुळे त्या नराधमाला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसाठी येथे आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। त्याचप्रमाणे आपले जिल्हाधिकारी कार्यालयापासून एक हाकेच्या अंतरावरती प्रतिभा हॉस्पिटल आहे। प्रतिभा हॉस्पिटल जिथे हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर्स असतात आणि डॉक्टरांना आपण देव मानतो, परंतु तिथे डॉक्टर्स हे डॉक्टरांना देव न मानता त्यांनी राक्षसी भूमिका चालू केलेली आहे। पेशंट ऍडमिट केले गेले डायरेक्ट 20,000 द्या, 30,000 द्या, डिपॉझिटची मागणी केली जाते। हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे। तुम्हाला पैसे घ्यायचे सोडताना घ्या ना पेशंट, एक पैसे सोडल्याशिवाय भरल्याशिवाय तुम्ही सोडणार तर नाही, तसा कायदा पण नाही पहिले 20-30,000 रुपये भरायचा, ते चुकीचं आहे। आणि त्यांनी नगरपालिकेला जो मंजूर नकाशा असतो मंजूर नकाशाप्रमाणे त्यांनी बांधकाम केलेलं नाही, अवैध बांधकाम केलेलं आहे। त्यामुळे प्रतिभा हॉस्पिटलचे अवैध अनधिकृत बांधकाम पहिले तात्काळ पाडण्यात यावे। त्याचप्रमाणे प्रतिभा हॉस्पिटलचे नगरपालिकेतील कर्मचारी अनिकेत कासार याच्याबरोबर साटेलोट आहे। प्रतिभा हॉस्पिटलने अनिकेत कासारचा खिसा गरम केलेला आहे। आपले लाडके नगराध्यक्ष मान्य अमोल दादांचा आत्ताच मला फोन येऊन गेला। नगराध्यक्ष साहेबांनी अनिकेत कासारला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, बरं कलेक्टर साहेबांनी देखील सूचना दिल्या, तरी तो कासार अधिकारी कारवाई करत नाही। त्यामुळे त्या कासारची खाते न्याय चौकशी करून त्याला पहिले तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी देखील आम्ही बसलो आहोत। त्याचप्रमाणे मयुरेश्वर कॉलनी करंजे तर्फ सातारा सर्वे नंबर 169 1 2 3 4 तेथे रुद्र प्रतीक रेसिडेन्सी काम केलेलं आहे। शासनाचा नगरपालिकेचा महसूल बुडवलेला आहे, म्हणून ते अतिक्रमण तात्काळ पाडण्यात यावे या मागणीसाठी बसलेलो आहोत। आणि आताच आमचे नेते मान्य अशोक बापू गायकवाड येत आहेत। इथून पुढे आमचं तीव्र आंदोलन होणार आहे एवढंच सांगतो। जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय संविधान।